अध्याय 28 सत्कर्माने पापमुक्ती। एके दिवशी त्या पतित गृहस्थाने नरसिंह सरस्वतींना आपल्या मागील जन्माची माहिती विचारली। त्यावेळी ते म्हणाले, पाप पुण्याप्रमाणे मानवाला आपले भोग भोगावे लागतात। प्रत्येकाने आपले आचरण शुद्ध ठेवावे, वेदाचे अध्ययन करून समाजाला ज्ञानी बनवावे, युद्धाच्या आधारे देशाचे रक्षण करावे, आपला व्यापार वाढवून समाजाच्या गरजा भागवाव्यात, समाजाची सेवा करून समाजाशी एकरूपता प्राप्त करावी। जो शुद्ध अंतःकरणाने वागतो तो खरा श्रेष्ठ होय। अंतःकरण शुद्ध होण्यासाठी काही साधना करणे आवश्यक आहे। यासाठी आपल्या धर्मग्रंथात अनेक प्रकारच्या साधना सांगितल्या आहेत, त्याचे काटेकोर पालन करावे। त्याप्रमाणे आपली पावले टाकावीत। आपल्या आचारधर्माचा कधीही त्याग करू नये। आपली सात्विक वृत्ती सोडून जो अधर्माने वागत असतो त्याला त्याच्या पापाचे प्रायश्चित्त मिळत नसते। त्या पापातून मुक्त होण्यासाठी त्याला सद्गुरूचे पाय उपयोगी पडत असतात। सद्गुरूचा उपदेश जो कोणी जीवनात उतरवेल तो पापमुक्त होत असतो। जे कोणी अधर्माने वागतात, सदैव द्वैतांचा विचार करतात, त्यांना चांडाळ असे म्हणतात। जो कोणी आपल्या गुरूंना मानत नाही, आई वडिलांना जाणत नाही, जो आपला धर्म पत्नीला सोडून जातो, जो सदैव खोटे बोलत असतो, जो जीवाची हिंसा करतो, जो घरी आलेल्या अतिथीचा अपमान करून त्याला हाकलून देतो, जो कोणत्याही प्रकारचे दान करत नाही, असा माणूस चांडाळ कुळात जन्म घेतो। म्हणून प्रत्येकाने आपले आचरण शुद्ध ठेवावे। हे ऐकून पतिताचे स्वामींना विचारले, मी पतित कुळात का जन्माला आलो ते सांगावे। पूर्वजन्मी माझ्या हातून काही चूक झाली आहे, मी कोणते पाप केले असतील ते आपण मला सांगावे। स्वामी म्हणाला, तू ब्राह्मण कुळात जन्माला आला होतास। आपल्या आई वडिलांना तू कधीही सेवा केली नाहीस। आई वडिलांची तू निंदा केलीस। तसेच गुरूचीही सेवा तुझ्या हातून घडली नाही। गुरूंचा तू अनेक वेळा अपमान केलास। धर्माचे आचरण व प्रचार केला नाही। तरी आता या जन्मात कसे वागायचे हे समजून घे। 1 महिनाभर तू भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमावर नित्याने स्नान कर। तुझे सर्व पाप नाहीसे होईल। पुढील जन्म तुला चांगला मिळेल। हे ऐकून पतिताने स्वामीचे पाय धरले। स्वामींनी मंगलमय आशीर्वाद दिला। पुढे स्वामीच्या सांगल्याप्रमाणे वागून पतिताने आपला उद्धार करून घेतला। त्रिविक्रम भारतींनी स्वामींना विचारले की एखाद्या माणसाच्या हातून नकळत जर पाप घडले तर त्या माणसाने काय करावे। स्वामी म्हणाले, पाप करणाऱ्या माणसाला आपल्या पापाची जाणीव होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आपली चूक कळली की देवाला शरण जावे। अशी चूक पुन्हा करणार नाही अशी देवाजवळ प्रार्थना करावी। आपला शक्य असेल त्याप्रमाणे दानधर्म करावा। गायीचे दान करावे। ईश्वराच्या नामाने अंतःकरण शुद्ध करावे। तीर्थयात्रेलाही जावे। तेथील पवित्र नद्यांच्या संगमामध्ये स्नान करावे। देवदेवतांचे दर्शन घ्यावे। संतांच्या समाधीवर मस्तक ठेवावे। लोकांना भोजन द्यावे। अशा प्रकारे जेवढे होईल तेवढे सत्कर्म करावे। पूर्ण श्रद्धा ठेवून सत्कर्म करू लागलो की मनातील पाप नाहीसे होते आणि पुण्याईचा आलेख वाढू लागतो। श्री गुरुदेव दत्त। श्री अवधूत गुरुदेव दत्त। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असलेल्या
बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.